नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित यातील 25वे जे प्रकरण आहे नवनीतच्या पुस्तकातलं त्यातील स्वाध्याय 25.3 आपण आज घेत आहोत। तर पहिलं उदाहरण घेऊया 25.3चं। 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे। 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे। जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल? म्हणजे 240 लिटरमध्ये 8% आहे, 160 लिटरमध्ये 15% आहे आणि हे दोन्ही दूध म्हणजे 240 लिटर आणि 160 लिटर हे दूध एकत्र केलं तर त्या दुधामध्ये म्हणजे ते जे मिश्रण तयार होईल दुधाचं तर त्याच्यामध्ये मलईचं शेकडा प्रमाण किती असेल हे आपल्याला काढायचं आहे। आधी आपण आता 240 मध्ये 8% आहे म्हणून 240 मध्ये किती आहे ते आपण काढूया। मग 240 गुणिले 8% म्हणजे 8/100। इथं आपण हा एक शून्य घालवला तर 2×5 = 10, 2×4 = 8 बरोबर 24×4 = 96/5। 5 ने भाग देऊया आपण। 5×1 = 5, इथं वरती 5×1 = 5, 4 उरले, 6 घेतला 46 झाले, 5×9 = 45। संख्या संपल्या, आपण पॉईंट दिला 1 5×9 = 45, 1 उरला, 0 घेतले, 5 × 2 = 10 म्हणजे 19.2 लिटर मलई आहे। 240 लिटर दुधामध्ये 19.2% मलई आहे। तसंच आता आपण 160 लिटरचं काढूया। 160 मध्ये किती आहे? 15%, 15/100 हा शून्य गेला, 5 × 2 = 10, 5×3 = 15 बरोबर 16 गुणिले 3/2, 2×1 = 2, 2×8 = 16 आणि 8×3 = 24 लिटर मलई आहे। आता हे 240 अधिक 160 एकूण दूध आपल्याला काढायचं आहे। 0 6 4 10, आजच्याला 1 2 आणि 2 4 म्हणजे हे 400 लिटर दूध होणार आहे। आता हे एकूण मलईचं किती प्रमाण आहे त्यांची बेरीज करा। 19.2 अधिक 24.0, 2 2, 9 4 13, हातचाला 1, 43.2 लिटर मलई। चारशे लिटर दुधामध्ये 43.2 लिटर मलई आहे। तर आपल्याला 100 पैकी किती म्हणजे शेकडा प्रमाण काढायचं आहे। म्हणून 400 लिटर दुधाला 43.2 लिटर आहे तर 100ला किती म्हणून गुणिले 100। शेकडा काढायचा असलं की 100 ने गुणा। हे 2 शून्य आपण घालवले, इथे 4 ने भाग द्या, 4×1 = 4, इथं वरती 4×1 = 4, 3ला भाग जात नाही म्हणून 0, पॉईंट दिला 3, 3वर घेतले 2, 4×8 = 32 म्हणजे 10.8। याचं उत्तर आलेलं आहे 10.8, पर्याय क्रमांक 4। पुढचं उदाहरण घेऊया। एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? म्हणजे 20% ने किंमत कमी केली आणि खप 25% ने वाढला। आता इथं 20% ने कमी केली आहे म्हणजे एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? आता या ठिकाणी एका पुस्तकाची किंमत समजा 100 रुपये असेल तर 20% कमी केली म्हणजे त्या पुस्तकाची किंमत किती होईल? 80, 100 - 20 आणि समजा
खप 100 प्रतींचा खप होत असेल तर तो 25% वाढला, म्हणजे 125 छेद 100. 25 चोक 100, 25 पाचा 125 आणि 4 एक 4, 4 दुणे 8, 0 म्हणजे 20 पाचा 100. इथे 100 आलं तर फरक काहीही पडलेला नाही, म्हणजे काहीच फरक पडत नाही. जर 100पेक्षा जास्त आलं तर त्या ठिकाणी जेवढं जास्त आहे तेवढे जास्त होणार, म्हणजे उत्पन्नात फरक तेवढा जास्त. आणि जर समजा 100ला कमी असेल तर किती कमी आहे तेवढा कमी होणार. पण इथं 100 आलेला आहे त्याच्यामुळे फरक नाही. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचं गणित घेऊया. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे इथं आपल्याला नापास विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज दिलेलं आहे. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी एकेका परीक्षेमध्ये म्हणजे एकेका विषयामध्ये इंग्रजीमध्ये 25 अधिक गणितामध्ये 20 म्हणजे 25% अधिक 20% वजा दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण 15% बरोबर 25 अधिक 20 45% वजा 15% बरोबर 30. 30% विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. मग आता उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर 100 वजा 30 म्हणजे 70% विद्यार्थी किंवा 100ला 70 म्हणजे 70 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण. सायलीला एका चाचणी परीक्षेत मराठीत 30 पैकी 24 गुण, मराठी 30 पैकी 24 गुण मिळाले. विज्ञानात 40 पैकी 35 गुण, विज्ञानात 40 पैकी 35 गुण मिळाले. गणितात 20 पैकी 18 गुण मिळाले. 20 पैकी 18 गुण मिळाले. तर या 3 विषयांपैकी तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले, म्हणजे कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले. आता इथं प्रत्येकाचं किती पैकी आहे, इथं 30 पैकी 24, 40 पैकी 35, 20 पैकी 18. म्हणजे असं जर बघितलं तर आपल्या लक्षात येत नाही की कुठल्या विषयामध्ये जास्त गुण मिळाले. म्हणून आपण शेकडा काढायचे, म्हणजे 100 आला तर प्रत्येकाला 100ने गुणायचं, म्हणजे 100 पैकी किती गुण मिळाले. इथं हा शून्य आपण घालवला. 3 1 3, 3 8 24 आणि 8 गुणिले 10 80, म्हणजे 100ला 80 गुण मिळाले. आता इथं यालासुद्धा 100ने गुणा. हा शून्य आपण घालवला. 2 दुणे 4, 2 पंचे 10. आता इथे आपण 35 गुणिले 5 गुणाकार करून घेऊया. 5 5 25, हाच्याला 2 आले. 5 त्रिक 15 आणि 2 17, 175 भागिले 2. आता 2ने आपण भाग देऊया. 2 1 2, 2 8 16, 1 उरला. 2 7 14. संख्या संपल्या, आपण पॉईंट दिला, 1 उरला, एकावर घेतला शून्य. 2 पंचे 10, म्हणजे इथं 87.5 गुण मिळाले. 100 पैकी 87.5. आता इथं गणितामध्ये किती मिळत आहेत ते बघूया. हा शून्य आपण घालवला. 2 1 2, 2 पंचे 10, 18 गुणिले 5, 18 पंचे 90. म्हणजे या ठिकाणी
मराठीमध्ये 100पैकी 80 गुण मिळाले, विज्ञानात 100पैकी 87.5 गुण मिळाले आणि गणितामध्ये 100पैकी 90 गुण मिळाले. म्हणजे कुठल्या विषयात जास्त गुण मिळाले तर गणितामध्ये जास्त गुण मिळालेले आहेत. म्हणजे जास्त गुण मिळाले म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण घेऊया. एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त, किती टक्क्यांनी? आता इथं एकच पद्धत आपण वापरायची आहे. 20% वाढली म्हणजे 100ला 20 वाढले म्हणजे इथे 120 झाले, गुणिले 20% कमी झाली म्हणजे इथं 100ला 20% कमी झाली म्हणजे 100मधनं 20 गेले 80/100. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 12×8 = 96. मग 100 वजा 96 म्हणजे किती आले? 4. 100ला 4 कमी आहे म्हणजे इथं इथं पर्याय लिहायचे राहिले. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते 100ला 4 कमी आहेत म्हणजे 4% घट झालेली आहे किंवा 4% कमी. याचं उत्तर आहे 4% कमी. पर्याय क्रमांक 3 आहे. आणि जर समजा 104 असते तर 4% जास्त झाले असते. आणि आपण मगाशी उदाहरणात बघितलं की 100 असेल तर काहीही फरक नाही. म्हणजे याप्रमाणे 100ला कमी असेल तर कमी, 100पेक्षा जास्त असेल तर जास्त, किंवा फायदा किंवा नफा म्हणजे कुठला शब्द आहे त्यानुसार पर्याय निवडायचा आहे. तर इथं 4% म्हणजे शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा किती कमी होईल? कमी होईल का जास्त? तर कमी होईल. किती टक्क्यांनी कमी होईल? 4% कमी होईल. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी पुढच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.